नमस्कार. धुळे येथील पद्मनाभ स्वामींच्या मठामध्ये आपण आता आलो आहोत. गायत्रीचं पूर्ण गायत्रीचं म्हणजे 24 लाख केलेल्या गायत्रीचं आज इथे समारोप आहे. हा मुख्य गेटमधून आत आल्यानंतर हा आहे मठ. पद्मनाभ स्वामींचं चरित्र मी आपल्याला मध्येच सांगितलेलं आहे. त्यांचा सर्व कार्यकाळ या मठात गेला. मठातून आत आल्याबरोबर समोर पद्मनाभ स्वामींची समाधी आहे. अतिशय सुंदर असं लाकडी बांधकाम या मठाचं केलेलं आहे. आणि पुण्याचे प्रसिद्ध लोकमान्य टिळकांचे जे गुरु होते अण्णासाहेब पटवर्धन, तर त्यांनी हा मठ बांधलेला आहे. पाहायचं 40 फूट उंच सिलिंग आहे. अतिशय सुंदर बांधकाम. 100 वर्षे होऊन गेली लाकडी, तरीसुद्धा अतिशय व्यवस्थित आहे. तर या ठिकाणी आता याग होणार आहे. आणि हा याग या ठिकाणी सगळी मांडणी गुरुजींनी करून ठेवलेली आहे. हे होमकुंड आहे आणि ही सगळी मांडणी करून ठेवलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या रचना या ठिकाणी केलेल्या असतात आणि सर्व यथासांग विधी आपण पाहणार आहोत. बाजूला मठाची पाकशाळा आहे आणि खूप मोठं प्रचंड असं हे सभागृह आहे, लाकडी बांधलेलं त्या जुन्या काळामध्ये. या ठिकाणी कटघर म्हणतात याला, दीक्षा देण्याचं हे स्थान आहे. त्यानंतर ही प्रदक्षिणेची वाट आहे. ह्या ज्या छोट्या पायऱ्या दिसतात, इथे गयाबाई नावाच्या साध्वी होऊन गेल्या, त्यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. समोर दत्तभगवानांची प्रसन्न अशी मूर्ती आहे आणि ही महाराजांची समाधी. इकडे शेज दाखवलेली आहे. या शेजेमध्ये स्वतः त्यांचे गुरु नरसिंह सरस्वती हे रात्री विश्रांतीला येतात असा सांप्रदायिकांचा विश्वास आहे. महाराजांच्या अभिषेकाच्या पंचामृताचा अभिषेक समाधी. आपल्या ह्या समारंभाची तयारी आता पूर्ण झालेली आहे. मांडणी सगळी व्यवस्थित झालेली आहे पूजेची. आणि यातली जी वेगवेगळी पीठं असतात, समोर तुम्हाला पीठं दिसतील, 5 पीठं आहेत. तर ह्या प्रत्येक पीठाची माहिती आपले जे प्रमुख गुरुजी आहेत यांच्याकडून आपण घेणार आहोत. तर ह्यांचा परिचय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी रोहित मुकुंद पानट, धुळ्याला असतो. माझं अध्ययन जे आहे ते धुळ्याच्या एका सूर्यमंदिर नावाच्या संस्कृत वेद पाठशाळेमध्ये झालेलं आहे. मधुरशास्त्री जोशी गुरुजी यांच्याकडे काही वेदाचं अध्ययन झालं. पौरोहित्य या ठिकाणी करतो. या संपूर्ण पीठांच्या संदर्भामध्ये एक असं सांगायचं आपल्याला, इथं स्वस्तिकाकार जे काही मांडलेलं आहे प्रथमतः, तर हे स्वस्तिकार स्वरूपामध्ये मांडलेलं या ठिकाणी आपल्याला गणेशाची आणि वरुणाची स्थापना करायची आहे. गणपती पूजन आणि पुण्याहवचन झाल्यानंतर या स्थानावरती आपल्याला गणेशांना आणि त्यानंतर वरुणाला इथं ठेवायचं आहे, स्थापन करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं जे पीठ आहे, या दुसऱ्या क्रमांकाच्या पीठामध्ये मध्यभागामध्ये गणपती आणि त्याच्या आजूबाजूने असणाऱ्या 16 योगिनी, विड्याचं पान या ठिकाणी एक मांडलेलं आहे. इथल्या लौकिक पद्धतीप्रमाणे त्या विड्याच्या पानावरती तुपाने 7 घृत मातृका काढल्या जातात. या 16 मातृकांचं पूजन आणि त्याच्यापुढे त्यांच्याकरता म्हणून ठेवलेला जो काही वस्त्र अलंकाराचा जो विषय आहे तो त्यांना आपल्याला अर्पण करायचा आहे. यानंतर त्या बाजूला जे रंगीत मांडलेलं आहे याला सर्वतोभद्र म्हणतात. यामध्ये असणाऱ्या लाल रंगाच्या 8 दिशांना असणाऱ्या ज्या 8 आकृती आहेत यांना भद्र म्हणतात. हे 8ही दिशांनी म्हणजे सगळीकडून आहे, म्हणून याला सर्वतोभद्र म्हटलं जातं.
एकूण यामध्ये 56 देवतांची स्थापना होते. त्याच्यावरती कलशाची स्थापना होऊन त्यावरती गायत्री मातेची सुवर्ण प्रतिमा जी आहे त्याची स्थापना आपण करणार आहोत. त्यानंतर त्याच्या पुन्हा शेजारी डाव्या बाजूला नवग्रहांची स्थापना आहे. मध्यभागामध्ये वर्तुळाकार सूर्य आहे. उजव्या बाजूला वरती चौकोनी चंद्र आहेत. खालच्या बाजूला त्रिकोणी लाल रंगाचे जे आहेत ते मंगळ आहे. त्यानंतर आयताकृती उत्तरेच्या बाजूला डाव्या बाजूला जे आहेत ते गुरु आहेत. त्याच्यावरती बाणाच्या स्वरूपामध्ये आहेत ते बुध आहेत. खाली काळ्या रंगाचे शनी आहेत. उजव्या बाजूला हिरव्या रंगाचे राहू, डाव्या बाजूला अनेकविध रंगछटा असणारे असे केतू, यांच्या सहाय्यभूत असणाऱ्या आदिदेवता, प्रत्यदेव देवता, पंचलोकपाल, वास्तुष्पती, क्षेत्रपाल, इंद्रादिदशी दिग्पाल असे एकूण 44 देवतांचं हे मंडल आहे. याचं पूजन झाल्यानंतर त्याच्या पलीकडे रुद्रकलशाची स्थापना आहे. हा विधान तसा लौकिक स्वरूपातला आहे, कारण ईशान्य दिशेला ग्रहमंडलाच्या पुढे तो रुद्रकलश स्थापन करावा अशी एक पद्धती ही पूर्वापार शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. परंतु शास्त्रात रूढीवली असे या पद्धतीनं आपण त्यांची स्थापना ही स्वतंत्र पीठ देऊन केलेली आहे. ह्या सगळ्या देवतांचं आवाहन, स्थापन, पूजन झाल्याच्या नंतर मग त्यानंतर हवनकुंडामध्ये आपल्याला यज्ञादी विधान करायचं. या संपूर्ण कार्याची जी काही रूपरेषा आहे ती थोडक्यामध्ये अशी असते. प्रथमतः प्रायश्चित्त घेतलं जातं. प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर मग भद्रसूक्ताचा पाठ करून देवांना आवाहन, जी प्रधान देवता ज्यांच्या स्थानामध्ये हा विधी होतो आहे त्या पद्मनाभ स्वामी महाराज आणि श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या दोघांनाही आवाहन समाधी मंदिरामध्ये वेढा ठेवून केलं जाईल. त्यानंतर सोबतीने भद्रसूक्ताचा पाठही सुरू असणार आहे. नंतर मग प्रधान संकल्प 24 लक्षाचं पुरस्चरण ज्यांच्याकडून झालेलं आहे त्या तपश्चर्येच्या सांगतेच्या प्रीत्यर्थ आम्ही प्रतिकात्मक स्वरूपामध्ये गायत्री याग करणार आहोत. अशा पद्धतीचं हे प्रतिकात्मक स्वरूपामध्ये संकल्प होईल. त्यानंतर गणपतीचं पूजन, पुण्याह वाचन, मातृकांची स्थापना, नांदी श्राद्ध, ते झाल्यानंतर ज्या पुरोहितांच्या मार्फत आपल्याला हा विधी करून घ्यायचा आहे त्यांची नियुक्ती, त्याला आचार्यादी ऋत्विक वर्णम असं म्हणतात. हे आचार्य वर्ण झाल्यानंतर मग दिग्रक्षण, पंचगव्यकरण या पद्धतीच्या या भूमिशुद्धीच्या दृष्टीने असणाऱ्या विधानांची पूर्तता होईल. पंचभूसंस्कार कुंडामध्ये करून त्याच्यामध्ये अग्निमंथनाद्वारे अग्नी स्थापन केला जाईल. त्यानंतर सर्वतोभद्रमंडलाची स्थापना, नवग्रहांची स्थापना, रुद्रकलशाची स्थापना, रुद्रसूक्ताचा जप आणि त्यानंतर गायत्री मातेच्या सुवर्ण प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करून त्यांचा अभिषेक पूजन आणि नंतर पुढे ग्रहयज्ञ करून प्रधान हवन म्हणजे गायत्री यागाला ही प्रधानतः सुरुवात ही आपण करणार आहोत. अशा पद्धतीने या कार्याची रूपरेषा आहे. कर्मकांडाच्या पद्धतीनं पूर्णाहुतीपर्यंतचा हा विधान झाल्यानंतर गायत्री पुरस्चरणाच्या नंतर असणारा जो एक महत्त्वाचा विधी मानला जातो म्हणजे हवन, मार्जन, तर्पण आणि नंतर ब्राह्मण भोजन या प्रकाराने हा संपूर्ण गायत्री याग जो आहे हा साधारणपणे 4.5 ते 5 तासाच्या दरम्यान या ठिकाणी संपूर्णपणे संपन्न होणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
तिष्ठति मामके प्राशना पंच गव्यस्य दहति अग्निः इव इंधनम् ओम प्राशन का आचमन करून घ्या. केशवाय नमः स्वाहा. नाही डोक्याला हात पुसायचा नाही बरं आहे. नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा. तुमचा हात उष्णा झालेला असतो, डोक्याला पुसला म्हणजे परत मंत्र लागेल. अरे बापरे. या आचमन करा. केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमः. हातावरून पाणी सोडा. नाही खाली सोडलं तरी चालेल. गोविंदाय नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. ठीक आहे. अति कठीण ब्राह्मण मिळाले की असो. नाही पण कळलं पाहिजे ना आम्हाला. अज्ञानात काय करावं. पुन्हा खेळ घेऊन जातील. सेंद्रिय दिलं. डाव्या हातावरती ते यज्ञ पोहे तसं घ्या आणि डाव्या हां. अरविंद ना शशांक. शशांक नाही बदलायला आपोष्टादिसृणां हे करून घ्या. ओम आपोहितामयोदान पूजेन राजन वैरणाय दुःखसे जुवलाः जीवतं सुतसेवादेतेनः उशती दिवमातरः तस्मात्परङ्गमाम प्रायश्चित्त विधी आहे आपूर्णयत्राचनः. आणि त्यावेळी आता जाणवं बदलतात. आपल्या हातामध्ये उंजळीमध्ये असं धरायचं आणि 10 वेळेला गायत्रीचा जप म्हणा. ओम प्रथमदंत ओंकाराय नमः ओंकार आवाहयामि. द्वितीयदंत अग्नये नमः अग्निं आवाहयामि. स्थापयामि तृतीयदंतो नागेभ्यो नमः. ओम वायु आणि सर्वभूते ओम प्रथमदंतो ओंकाराय नमः ओंकारम् आवाहयामि. द्वितीयदंतो अगनये नमः अग्निमावाहयामि. तृतीयदंतो नागेभ्यो नमः नागानावाहयामि. चतुर्थदंतो सोमाय नमः सोममावाहयामि. पञ्चमदंतो पितृभ्यो नमः पितॄनावाहयामि. षष्ठदंतो पर्यापदे नमः पर्यापतिमावाहयामि. सप्तमदंतो अनिलाय अनिलमावाहयामि. अष्टमदंतो यमाय नमः यममावाहयामि. नवमदंतो विश्वेभ्यो देवेभ्यो नमः विश्वान् देवानावाहयामि. यज्ञपवित्रग्रन्थिमध्ये ब्रह्म विष्णु रुद्रेभ्यो नमः ब्रह्म विष्णु रुद्रान् आवाहयामि. ऋग्वेदं प्रथमदोरकेन सामि यजुर्वेदं द्वितीयदोरकेन सामि सामवेदं तृतीयदोरकेन सामि अथर्वणवेदं ग्रंथौ न्यसामि. यज्ञोपवीतस्ते तो गुरुजी चंदन केलंय का? हां ते ग्रंथी कुठे येते? यज्ञोपवीतस्थदेवताभ्यो नमः. चंदनं कुठे कर? चंदनं समर्पयामि. सूर्याला दाखवा. तचक्षुर्देवहितं पुरता शुक्रं शरतो पश्येम शरदः शतं जीवेम शरदः शतकं शृणुयाम शरदः शतं प्रब्रवाम शरदः शतमदीनाः स्याम शरदः शतं भूयश्च शरदः शतायुः. म्हणायचं यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेः यत् सहजं पुरस्तात् आयुष्यम् अगर्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलम् अस्तु ते यः. प्रथम गळ्यामध्ये घास. मग उजवा हात बाहेर काढा. हो आधीचं काढायचं. आता तुमची जी प्रथा असेल त्यानुसार पायाकडून किंवा डोक्याकडून जी प्रथा असेल. प्रमादात् पूर्वतां कर्म प्रत्यवेच द्वेषु यत् स्मरणादेव तद्विष्णुः सम्पूर्णो स्यादिति श्रुतिः. दिनपर्यन्तं ब्रह्मत्वं हरितं मया जीर्णत्वा परित्यागो गच्छ सूत्रं यथा सुखं कर्तुं हरिपायसं
ओम केशवाय नमः स्वाहा ओम नमो नमः ओम माधवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय आननो कृतेनो यथाशक्त्याः नूतनयज्ञो अभिमन्त्रणपूर्वकधारणविधिनो हे श्री भगवान परमाधीश प्रियता नमो अनेन नूतन यज्ञोपवित धारणा केन करुणा भगवान परमेश्वर प्रियतान नमो यज्ञोपविताची ग्रंथी आपल्या हृदयाजवळ धरायची 10 वेळेला गायत्रीचा जप करायचा. ए मावडे चल नाही गेलं ना बोकडा आहे. गांधी चौकापर्यंत जाऊ ना. नाही ठीक आहे तुम्ही झालं की सांगा. हो झालं कुठे नाही तिकडे आहे. इकडे आहे ना. आहे का मग गुरु हे म्हणजे जे आहे देवतेभ्यो वीटक प्रदान पूर्वकम नम ज्येष्ठानां अभिवंदनादि सहितं आशिष ग्रहणाख्यं कर्माहं तथा तदंगभूतं ब्राह्मण द्वारा भद्रसूक्त पाठाख्यम कर्माहं करिष्ये. पाणी सोडून घ्या. हात जोडायचे. गणनाथ सरस्वती रविशो बृहस्पती प्रवर्तयेतो. पुष्प कुठे गेले? पुष्प मंदिरी देऊ का? नाही गंधाक्षत फुलकून ते गुरु बोलो करा. थोडं काढून घ्या वाटतं विट काढून. मुद्दाम काढले त्यांना तिला खरं. हे नंतर करून तिकडनं आले होते. या चला गुरुजी हो. हां हां नमस्कार करून घेऊया. बरं ना तुम्हाला ना नाही आपल्याला बांधूनच द्या. करून घेऊ का तसं? एक वारी हां या. खाली जाणार पण नाही. ठीक आहे. हे विड्याचा देठ महाराजांच्याकडून करून महाराजांना विडा समर्पण करायचा. त्यांना प्रार्थना करायची आपल्या कार्यासाठी. या नमस्कार करायचा आमंत्रण करायचं आणि मग आपण हे करूया. चला. हरिः ओम आनो बदराः कृतभोजन्तो विश्वतो दत्तासो अपरिता सप्तविदाः देवानो दत्ता सदमितमृदे असन्नप्रायो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासु मकरेषु यतां देवानां मूलाभिरभियो निवर्ततां देवानां सख्यमुपसे दिवावयं देवान आयुः प्रविरन्तु दिवसे तां पूर्वयानि विदाहु महे भयं भगं मित्रमभिधिं दक्षवसृधाम अर्जमाणं वरुणगो सोमश्विनः सरस्वतीयाः सुभगामयस्करत तन्नो पातु मयो भुपातु भिखजन् तन्माता पृथिवी तत्पिताभ्योः तद्ग्रावाणः सोमसुतो मयो भुवस्तरश्विना श्रेणुतं दक्षिणाजुवं तमीशानं जगतस्तस्पतिं धियं जिन्वमवसे भूम
महे वयम् ऊखानो यथा वेदसा मसद्गृहे रक्षिता पायुरनब्धाः शस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः ऊखा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु मरुताः श्रीमातरः सुहञ्जावानो विदधे भुजगमयः अग्निर्भामानवः सूरयक्षसो विश्वेनो देवा अवसा गमन्निः भद्रं कर्णेभिः श्रेणोयामदेवा भद्रं पश्येम शबरिगयतराः शीलैरङ्गैस्तुष्टुवाक्पुंसस्तनु यव्यशे महिले वाहितं जदायुः शतमिन्दु शरदो अन्तिदेवा जरानक्षराय जरसन्तनूनाम् पुत्रासो यत्र पितरो भवन्ति वाजो मध्यालीगदाज्युर्गन्तौ आदित्यरजौरादितिरन्तरिक्षमादितिर् माता स पिता स करः विश्वेदेवा आदिभिः पञ्चजन पत्नीभिरनुगच्छेमदेवा पुत्रैर्भ्रातृभिरोधवान् हिरण्यैः नागचन्द्रगाणाः गृहस्य लोके तृतीये वृष्टे आदिरोचने दिवा शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वतो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा शान्तिरेधि यतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः